रामराव वडकुतर आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. सर, काय सांगाल, एकंदरीत आता उमेदवारी तुम्हाला जाहीर झालेली आहे, तर विविध समाजातून उमेदवारी भाजपने दिलेली आहे, तुम्हाला जाहीर झाले, काय सांगाल? मला मी पक्षाच्या मान्य मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, इथे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, सर्व आमचे चंद्रकांत दादा पाटील असतील, विखे पाटील असतील, सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एक देशातल्या उच्च हाऊसमध्ये पाठवून मला जी लोकांची काम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आपल्या मार्फत मी धन्यवाद देतो. मी खात्रीने त्यांना शब्द देतो की तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकला तो विश्वास मी समाजाचं काम करण्यात, माझ्या घरी माझ्या जगण्यापुरतं सगळं काही आहे. मला काय राजकारणातून पैसा कमवायचा नाही. या आधी सुद्धा मी आमदार होतो, तर मी माझी कधी पैसा कमवण्याची इच्छा झाली नाही आणि चुकीचे कामं मी केलेले नाही. गरीबाला न्याय कसा देता येईल, कारण मी गरिबी जळून बघितली. झोपडीतला मनुष्य झोपडीचं दुःख ओळखू शकतो आणि म्हणून हे पद मी पूर्ण गरीबाला न्याय देण्यासाठी मला वापरण्यासाठी संधी मिळाली, ती मी वापरणार आणि न्याय मिळवून देणार. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळीकडे खरं तर तयारी पाहायला मिळते, मात्र ही होईल का निवडणूक बिनविरोध? ते तर आता सृष्टीचा निर्णय, पण मला खात्री आहे की ती निवडणूक बिनविरोध होईल. एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या अनेक जण इच्छुक होते या राज्यसभेसाठी जाण्यासाठी, मात्र सध्या पाहायला गेलं तर जी नावं समोर आली त्यामध्ये तुमचं नाव आहे. काय सांगाल, एकंदरीत साधारणतः अनेक जण नाराज असतील, त्यांची नाराजी दूर होईल? पद इच्छुकाचे भरपूर असतात, लिमिटेड पद असतात. पक्ष त्यांच्या परीनं ठरवत असतो की सगळ्या समाजाला, सगळ्या भागाला प्रतिनिधित्व मिळालं आहे. त्यामुळं ज्यांना काही सगळ्यांना मिळावं अशी असते, असं कधी होत नाही. कोणाला भेटते, कोणाला भेटत नाही. परंतु आज नाही भेटलं तरी त्यांना उद्या भेटू शकते. त्याच्यामुळं हे तर प्रक्रिया चालूच राहते. शेवटचा प्रश्न, धनगर समाजाला किती मोठा हा दिलासा असतो? धनगर समाजाला अतिशय उत्साह झाला, कारण देशामध्ये एकही लोकसभेला सदस्य नाही. राज्यसभेला यापूर्वी महात्मे साहेबांना मिळालं होतं. आज मधल्या काळामध्ये नसल्यावर धनगर समाज खूप नाराज होता. आज धनगर समाज उत्साहात आहे. आमचा कोणीतरी दिल्लीमध्ये आवाज उठवणारा आमचा प्रतिनिधी आहे, याचा सगळ्या राज्याला आनंद आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केली. कॅमेरा पर्सन अजय पाटील, मुंबई.